बघा, डाय इलेक्ट्रिक हिटिंग. डाय म्हणजे काय रे? दोन इलेक्ट्रिक मटेरियल मध्ये एक इन्सुलेटिंग मटेरियल भाजून काढायचं, या टाईपच्या हिटिंगला आपण काय म्हणतो? डाय इलेक्ट्रिक हिटिंग. तर इथे एक इलेक्ट्रोड आहे, इथे एक इलेक्ट्रोड आहे. हा पॉझिटिव्ह इलेक्ट्रोड आहे, हा निगेटिव्ह इलेक्ट्रोड आहे. याला आपण डीसी सप्लाय दिला तर काय होईल रे? याच्या अक्रॉस पोटेन्शियल डिफरन्स क्रिएट होईल आणि या पोटेन्शियल डिफरन्समुळं इथं इलेक्ट्रिक स्ट्रेसेस तयार होऊन मटेरियल मधलं मटेरियल जे ते भाजून निघल, त्या टाईपच्या हिटिंगला आपण डायइलेक्ट्रिक हिटिंग असं म्हणतो. बघा, द डायइलेक्ट्रिक मटेरियल इज इन, बघा, द डायइलेक्ट्रिक मटेरियल इज इन स्टेट इट इज सेड टू बी सॅच्युरेटेड. ते सॅच्युरेटेड आहे, ओके. पण मग त्याला जर आपण हाय फ्रिक्वेन्सी सप्लाय अप्लाय केला तर काय होईल? डायपोल मोमेंट तयार होईल आणि डायपोल मोमेंटमुळं हे मटेरियल काय करेल? त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक स्ट्रेसेस तयार होतील आणि त्या इलेक्ट्रिक स्ट्रेसेसमुळं काय होईल? ड्युरिंग दिस प्रोसेस सम एनर्जी विल बी वेस्टेड ॲज द ॲटोमॅटिक फ्रिक्शन विच इज कॉल्ड ॲज डायइलेक्ट्रिक लॉसेस. याच्यामध्ये डायइलेक्ट्रिक लॉसेस होतील आणि हे मटेरियल भाजून निघल, हे मटेरियल भाजून निघल. फूड प्रोसेसिंग, बिस्किट माहिती आहे तुम्हाला? बिस्किट, टोस्ट वगैरे जे आहेत, या टाईपचे हिटिंग करण्यासाठी या टाईपच्या हिटिंगचा वापर केला जातो. अगदी ते पिझ्झा, बर्गर, अजून त्या गोष्टी ज्या बनवण्यासाठी हिट केलं जातं ना, फूड प्रोसेसिंगमध्ये सगळ्यात जास्त डायइलेक्ट्रिक हिटिंगचा वापर केला जातो, कारण ते कंडक्टिंग मटेरियल आहे का? नाही, ओके. दस हीट इज जनरेटेड विदिन द सबस्टन्स विच इज इंडेड युटिलाइज फॉर द हिटिंग द सबस्टन्स इटसेल्फ. ह्याच्यामध्ये हीट तयार होते, ते सेल्फ मटेरियल भाजून निघतं, त्याला आपण काय म्हणतो? डायइलेक्ट्रिक हिटिंग म्हणतो. बघा, इथं आपण काय केलं? AC सप्लाय दिला, इथं आपण DC सप्लाय दिला होता. इथं आपण हाय फ्रिक्वेन्सी AC सप्लाय दिला तर काय होईल रे? याच्यामध्ये इलेक्ट्रिक स्ट्रेसेस तयार होतील. याच्यामध्ये काय होतील? इलेक्ट्रिक स्ट्रेसेस तयार होतील. हे चार्ज आहे, तर चार्ज मटेरियल भाजून निघतं आणि अशा पद्धतीच्या हिटिंगला आपण डायइलेक्ट्रिक हिटिंग म्हणतो, ओके. तर बघा, द इलेक्ट्रिक फील्ड अप्लाइड शुड नॉट बी टू लार्ज. खूपच जास्त नको, अदरवाईज काय होईल? डायरेक्ट स्पार्क गॅप तयार होऊन याच्यामध्ये फ्लॅशिंग होईल, डिस्चार्ज होईल, ओके. खूपच जास्त नको, तर ते सफिशियंटली हाय पाहिजे. तर इथं काय होईल? एअरचं आयोनायझेशन होणार नाही किंवा ब्रेकडाऊन होणार नाही, अशा पद्धतीची लार्ज सप्लाय पण नको, कमी पद्धतीनेच पाहिजे. समजा आता आपण डायइलेक्ट्रिक स्ट्रेंथ ऑफ ट्रान्सफॉर्मर ऑइल पाहिलं, त्याच्यामध्ये फ्लॅशिंग 30 kV पर 2.5 mm ला होतंय, तर त्याच्यापेक्षा जास्त नको किंवा त्याच्या इतका पण नको, त्याच्यापेक्षा कमीच पाहिजे, ओके. तर समजा हे मटेरियल भाजून काढायचं, इकडून एक पोटेन्शियल दिलंय, तर याचा फ्लॅशिंग पॉईंट जर 50 kV असेल तर 40 kV पेक्षा कमी सप्लाय द्यायला, म्हणजे हे मटेरियल भाजून निघेल. 50 kV दिलं तर काय होईल? फ्लॅशिंग होईल, करंट फ्लो होईल, सगळं जळून जाईल ते, ओके. दस द व्हॅल्यू ऑफ इलेक्ट्रिक फील्ड अप्लाइड शुड बी ऑलवेज लेस दॅन द ब्रेकडाऊन व्हॅल्यू, ओके, ब्रेकडाऊन स्ट्रेंथ. तर याच्यामध्ये आपण काय करतो? हाय फ्रिक्वेन्सी कॅपॅसिटन्स, हाय फ्रिक्वेन्सी सप्लाय प्रोव्हाइड करतो आणि त्याच्यामध्ये कॅपॅसिटन्स हिटिंग म्हणतो आपण याला, कारण कॅपॅसिटन्स फॉर्म होते आणि त्यामुळं जी हिटिंग होती त्याला कॅपॅसिटन्स हिटिंग सुद्धा म्हणतो आपण. तो मॅक्सिमम हिटिंग जी आहे, फ्रिक्वेन्सी जी असेल, तर F इज इक्वल्स टू किती रे? 18.75 डिवायडेड बाय L अंडर रूट ऑफ ॲप्सिलॉन R. ॲप्सिलॉन R म्हणजे जे डायइलेक्ट्रिक मटेरियल त्याचा रिलेटिव्ह परमेबिलिटी आपण इथं वापरतोय, ओके. परमिटिव्हिटी, रिलेटिव्ह परमिटिव्हिटी. द डायइलेक्ट्रिक लॉसेस टेकिंग प्लेस इन द इन्सुलेटिंग मटेरियल. ह्या मटेरियलमध्ये डायइलेक्ट्रिक लॉसेस तयार होतील आणि तेच मटेरियल स्वतः भाजून निघल, या टाईपच्या हिटिंगला आपण डायइलेक्ट्रिक हिटिंग असं म्हणतो. तर बघा, हे कसं आहे रे? मॅग्नेटिक हिस्टॅरेसिस सारखं आहे, म्हणून याला डायइलेक्ट्रिक हिस्टॅरेसिस असं सुद्धा म्हणतात. हे कसं आहे? मॅग्नेटिक हिस्टॅरेसिस सारखं आहे, म्हणून याला डायइलेक्ट्रिक हिस्टॅरेसिस सुद्धा म्हणतात. येतं लक्षात? सो दिस टाईप ऑफ हिटिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. परीक्षेमध्ये हे विचारण्याची अतिशय दाट शक्यता आहे. असा कोणताच पेपर नाही की त्याच्यामध्ये हे विचारलेलं नाही, ओके. त्याच्यामुळं याची चांगली तयारी करा. सो राईट डाऊन.